नमस्कार, मी दुर्गेश सोनार. मुद्द्याचं बोला या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत. राज्यात यापुढे ऊसाच्या लागवडीसाठी ठिबक सिंचन बंधनकारक करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय. ठिबक सिंचनासाठी शेतकऱ्यांना सवलतीच्या दरानं कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 2019 मध्ये संपूर्ण राज्यात ठिबक सिंचन बंधनकारक करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे. त्यासाठी 8 सिंचन प्रकल्पांचा पथदर्शी म्हणून समावेश करण्यात आलाय. त्यामध्ये टेंभू उपसा योजना, भीमा उजनी, मुळा, निम्नमाना, हतनूर, ऊर्ध्वपूस, नागपुरातला कान्होळी नाला, आंबोली यांचा समावेश आहे. राज्याच्या उर्वरित भागामध्ये 2019 पासून हे निर्बंध लागू होतील आणि या निर्णयामुळे 7,500 ते 12,500 घनमीटर पाण्याची बचत होण्याचा अंदाज आहे. राज्यात सर्वसाधारणपणे 9,42,00,000 हेक्टरवरती ऊसाची लागवड होते. त्यापैकी 2.25 लाख हेक्टर क्षेत्र याआधीच ठिबक सिंचनाखाली आहे. तर उर्वरित 7,18,000 हेक्टर क्षेत्रापैकी या योजनेमुळे 4 लाख हेक्टर क्षेत्र ठिबक सिंचनाखाली येणार आहे. पाणी बचत होण्याच्या दृष्टीनं हा निर्णय चांगला असला तरी त्यामुळे शेतकऱ्यांचा खरंच फायदा होणार आहे का? ठिबक सिंचनाचे अल्पकालीन आणि दीर्घकालीन फायदे तोटे काय? ठिबक सिंचन बंधनकारक केलंच तर शेतकऱ्यांना ठिबकचा सेट घेणं परवडणारं आहे का? बरं, एकदा बसवलेला ठिबक सिंचनाचा सेट किती वर्ष चालू शकतो? दर 2-3 वर्षांनी तो बदलावा लागणार असेल तर मग त्याचं आर्थिक नियोजन शेतकरी कसा करणार? ठिबक सिंचनासाठी 25% अनुदान नाबार्डच्या माध्यमातून देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असला तरी हे अनुदान पुरेसं आहे का? अनुदानासाठी पात्र असलेल्या ठिबक सिंचनाच्या कंपन्या नेमक्या आहेत तरी किती? ठिबक सिंचन सक्तीचा निर्णय या कंपन्यांच्या हितासाठी घेतलाय की खरंच शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलाय? ठिबक सिंचन सक्तीचं केलं तरी त्याला आवश्यक असलेला वीज पुरवठा पुरेशा प्रमाणामध्ये होतोय का? ठिबक सिंचनामुळे ऊसाच्या उत्पादनावरती काय परिणाम होणार हे आणि असे अनेक मुद्दे या निमित्तानं चर्चेला आलेले आहेत. आणि याच मुद्द्यांच्या अनुषंगानं आपण करणार आहोत आजची चर्चा, ज्याचा विषय आहे ऊसासाठी ठिबक सिंचन बंधनकारक. आणि या मुद्द्यावरती बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत नेहमीप्रमाणे नामवंत पाहुणे. भाजपचे प्रवक्ते गणेश हाके आमच्या परळच्या स्टुडिओतनं कार्यक्रमात सहभागी होतात. जयप पाटील कृषी अर्थतज्ञ कोल्हापूरमधून या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत. ॲग्रोवनचे प्रतिनिधी विजय गायकवाड परळच्याच आमच्या स्टुडिओतनं सहभागी होत आहेत. आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते ॲडव्होकेट रामराजे देशमुख औरंगाबादमधून या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. या चौघांसोबत आपल्याला बोलायचे विषय ठिबक सिंचनाच्या अनुषंगाने आहे. ऊसासाठी ठिबक सिंचन बंधनकारक करण्याचा निर्णय आजच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. या निर्णयाकडे आपण कसे पाहतो आहोत आणि या निर्णयाचे नेमके परिणाम काय होणार आहेत? हा निर्णय नेमका कोणाच्या फायद्याचा आहे? तो शेतकऱ्यांच्या फायद्याचा आहे की तो अन्य कोणाच्या फायद्याचा आहे? या मुद्द्याच्या अनुषंगाने आपल्याला बोलायचंय. सुरुवात मला करायची आहे विजय गायकवाड यांच्यापासून. ॲग्रोवनचे प्रतिनिधी आहेत. विजय गायकवाड, नेमका काय निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे? विजय गायकवाड. शेतकऱ्यांना अनुदान मिळणार, जेणेकरून शेतकऱ्यांचा जो खर्च आहे मूलभूत याच्यावरती गुंतवणुकीचा तो कमी होणार. पण आजचा निर्णय आपण बारकाईने जर पाहिला तर मला वाटत नाही की कुठल्याही शेतकऱ्याच्या साठी अच्छे दिन आहे किंवा शेतकऱ्याला समाधान आहे. मुळात हे लक्षात घेतलं पाहिजे की ज्या पद्धतीने आपणही सांगतात आणि दिवसभर सोशल मीडियाच्या माध्यमातून, प्रसार माध्यमांच्या माध्यमातून एक चर्चा केली गेली की ठिबक सिंचनासाठी अनुदान मिळणार, म्हणजे ऊसासाठी करत असताना तर अनुदान वगैरे काही नाही, व्याजामध्ये सवलत आहे. म्हणजे तुम्ही जर ठिबक सिंचन उभारण्यासाठी जर ती यंत्रणा उभी केली आहे, त्यासाठी 80,000 रुपये प्रति हेक्टरी खर्च येतो. तो खर्च केला तर त्याचा 4% वाटा हा राज्य सरकार पेलवणार आहे, 2% वाटा हा शेतकऱ्याला आहे आणि 1.5% वाटा आहे त्या संबंधित त्या क्षेत्रातल्या साखर कारखान्याला उचलणार. आजची जर साखर कारखान्यांची जर परिस्थिती पाहिली तर जवळपास 60% साखर कारखाने हे नक्त मूल्यामध्ये आहेत, म्हणजे त्यांचं मायनस हे आहे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना पगार देण्याची परिस्थिती नाही. तर मला असं वाटतं की गेल्या वर्षी 100 कारखाने सुरू झाले 164 पैकी, त्यातले किती सहकारी साखर कारखाने याच्यामध्ये सहभागी होतील, मला याच्याबद्दल शक्यता वाटते. मुळातच ही योजनेची रचना ज्या पद्धतीने केलेली गेली, त्रिस्तरीय रचना, म्हणजे नाबार्डकडनं हे कर्ज उचलणार, ती नाबार्ड राज्य सहकारी बँक ती जिल्हा सहकारी बँकांना देणार आणि जिल्हा सहकारी बँक पुन्हा शेतकऱ्यांना देणार. तर हा सगळा द्राविडी प्राणायाम करून ज्यावेळेस शेतकरी ते कर्ज घेणार तर त्याला ते 2% त्याच्यामध्ये सवलत मिळणार आहे. तर मला वाटतं की जशा इतर सरकारच्या योजना आहेत कर्जमाफीच्या योजना
तत्वतः निकषासह किंवा अनेक अटी शर्तीसह, तर तसंच या योजनेचं होईल आणि त्याची अंमलबजावणी. आणि ऊस उत्पादक शेतकऱ्याचा जर विचार केला तो एवढा भोळा भावडा नाही की त्याला आज सांगावं की तू ठिबक सिंचन कर, तुझी उत्पादकता वाढेल, तुझं उत्पन्न वाढेल. मला वाटतं या कारखानदारी क्षेत्रामधून वर्षभरामध्ये तुम्हाला 40,000 कोटीचं उत्पन्न मिळतं वेगवेगळ्या करांच्या माध्यमातून. एक समांतर अर्थव्यवस्था ग्रामीण भागामध्ये उभी राहिली तर त्या शेतकऱ्याचं असं बाळगोत प्रबोधन करण्याची गरज नाही. जर घ्यायचा होता निर्णय तर मोठ्या प्रमाणात घ्यायचा होता आणि प्रत्येक ऊस शेतकरी आज तयार आहे की हे ऊसासाठी ठिबक सिंचन देण्यामध्ये. त्यामुळे मला वाटतं की अंमलबजावणीच्या पातळीमध्ये या निर्णयामध्ये अत्यंत त्रुटी आहे. आर्थिक तरतूद कशी करणार आहे त्याची स्पष्टता नाहीये. ते सहकार विभागाला तसे निर्देश दिलेत फक्त. त्यामुळे कशा पद्धतीने ही योजना प्रत्यक्षात येईल तर मला नाही वाटत की यामुळे जे 3 लाख हेक्टरचं ध्येय यांनी निश्चित केलंय पुढील 2 वर्षामध्ये ते अचीव होईल असं मला वाटत नाही. ठीक आहे, विजय गायकवाड तुमचा मुद्दा पोहोचला. गणेश हाके, तुमच्या सरकारने आज हा निर्णय घेतलेला आहे ठिबक सिंचनाच्या अनुषंगाने ऊसाचं क्षेत्र जे आहे ते ठिबक सिंचनाखाली आलं पाहिजे आणि त्यासाठी ठिबक सिंचन बंधनकारक करण्याचा कॅबिनेटचा आजचा निर्णय आहे. तुम्ही कसं पाहता या निर्णयाकडे? दुर्गेशजी, मी आता गायकवाड जे म्हणाले, गायकवाड मला असं वाटतं की मी बऱ्याच वेळा गायकवाडांच्या बरोबर मी या डिस्कशनला असतो. सरकारच्या प्रत्येक योजनेच्या संदर्भामध्ये त्रुटी आणि टीका गायकवाड करत असतात. म्हणजे माझं असं म्हणणं असं आहे की या संदर्भामध्ये जर आपण त्रयस्थपणे जर विचार केला तर आज एकूण जे काही महाराष्ट्रामधलं जे पावसाचं प्रमाण आहे आणि त्यात अनेक असे भाग आहेत, विदर्भ आहे, मराठवाड्यामध्ये पिण्याला पाणी मिळत नाही आणि बाकीच्या गोष्टीच्या पिकाच्या पाण्याचा तर प्रश्नच नाही. पण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये मात्र अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये पाणी हे वाया जातं. एवढंच नाही तर या पाण्याने जमिनी म्हणजे खारपट झालेल्या आहेत. अगदी कायमच्या त्या नापिकीच्या संदर्भात नापिकी त्या जमिनी अशा झालेल्या आहेत. अशा जमिनीमध्ये मला सांगतो की सिंचनाच्या, सूक्ष्म सिंचनाच्या सारख्या मायक्रो इरिगेशन ज्याला आपण म्हणू, अशा स्वरूपाच्या जर गोष्टी जर केल्या नाहीत तर पुढच्या काही भविष्यामध्ये ह्या शेतकऱ्यांना आज जे काही मिळतंय ते सुद्धा मिळणार नाही. माझं म्हणणं आहे की नेहमी नकारात्मक दृष्टिकोनातून आपण विचार करून एक प्रत्येक गोष्टी शासनाला काही हा निर्णय खरं म्हणजे हा जलसंपत्ती नियमन जो प्राधिकरण आहे त्या प्राधिकरणाच्या यापूर्वीच त्यांनी अशा स्वरूपाची शिफारस केलेली होती. ज्या 8 महाराष्ट्रातल्या ज्या प्रमुख योजना आहेत त्या योजनांच्या क्षेत्रामध्ये या योजना लागू कराव्यात असं जून 2018 पासून लागू करण्याच्या संदर्भात त्यांनी निर्देश दिलेले होते. आणि समान न्यायाचं जे समान पाणी वाटपाचा जो न्याय्य अशा स्वरूपाचा जो काही निर्णय आहे तो या प्राधिकरणाच्या अनुषंगानं तो त्यांनी दिलेला होता आणि ते करणं आवश्यक होतं. पाण्याचा योग्य वापर, आता अनेक ठिकाणी म्हणतो की अनेक ठिकाणी कोरड्या भागामध्ये, मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये आपल्याला पाण्याची उपलब्धता नाही म्हणून आपण तिथं धरणं साठवून तलाव उभी करू शकत नाही, पाझर तलाव त्याला परवानगी मिळवू शकत नाहीत. ही परिस्थिती असताना आज एकीकडे मोठ्या प्रमाणात, प्रचंड प्रमाणामध्ये बागायती पिकामध्ये ऊसासारख्या पिकाला की जे पिकं म्हणजे इतर पिकांच्या मानानं 70% पाणी अधिक लागतं, अशा ऊसाच्या पाण्याच्या साठी आपण त्याला म्हणजे सांगतो की ही योजना चालू राहिली पाहिजे. म्हणजे शेतकऱ्यांच्या फायद्याचे नाही असं म्हणतो आपण. अनुदानाच्या स्वरूपात तुम्ही म्हणता की शेतकऱ्यांना कुठल्या स्वरूपाचं अनुदान आहे? 2% व्याजानं या सिंचन योजनेसाठी, सूक्ष्म सिंचन योजनेसाठी जर मला सांगा, जर शेतकऱ्यांना जर कर्ज उपलब्ध होत असेल, पैसे मिळत असेल 2% व्याजानं, 5 वर्षाच्या मुदतीनं ते पैसे मिळत आहेत. इतक्या चांगल्या पद्धतीची योजना ही शेतकऱ्यांना सरकार जर उपलब्ध करून देत असेल तर मला असं वाटतं की ही अत्यंत खऱ्या स्वरूपानं हे क्रांतिकारी अशा स्वरूपाची क्रांतिकारी योजना आहे. ही शेतकऱ्यांच्या फायद्याची. बरोबर गणेश हाके, तुमचा मुद्दा ठिबक सिंचनची योजना जी आहे गणेश हाके, तुमचा मुद्दा आणि ही या पद्धतीने बरोबर. मी परत तुमच्याकडे येतो गणेश हाके, मी परत तुमच्याकडे येतो. एका अर्थाने ही क्रांतिकारी योजना आहे, शेतकऱ्यांच्या फायद्याची योजना आहे. स्वाभाविक आहे की तुम्ही आता भाजपचे प्रवक्ते असल्यामुळे या योजनेकडे तुम्ही त्याच अनुषंगाने सकारात्मक दृष्टीने किंवा समर्थन करण्याच्या दृष्टीनेच पाहणार. पण विजय गायकवाड हे पत्रकार आहेत, त्यामुळे ते त्रयस्थ पद्धतीने पाहतील, त्यातल्या त्रुटी दाखवतील. किंबहुना त्रुटी दाखवणं हेच पत्रकारांचं काम असतं. म्हणजे मग ती जी योजना असते ती व्यवस्थितपणे खरं म्हणजे इम्प्लिमेंट होऊ शकते. पण आता जयप पाटील यांच्याकडे जायचं. जयप पाटील, ठिबक सिंचन कंपल्सरी करणं ऊसासाठी हे कितपत योग्य वाटतं? मी या प्रश्नाकडे राजकारणाचा भाग म्हणून बघत नाही. शास्त्राच्या निकषावर बघायला गेलं तर पहिला मुद्दा जो निर्माण होतो तो पाण्याच्या टंचाईचा आणि पाण्याच्या काटकसरीच्या वापराचा. ऊसाचं पीक जास्तीत जास्त पाणी पितं आणि ते समाजाला परवडणारं नाही हे गेली 20 वर्ष आम्ही बोलत आलो. त्यामुळं ऊसाच्या पिकासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करावा
त्याला प्रोत्साहन द्यावं, त्याला अंशदान द्यावं, हे सरळ सरळ योग्य आहे. प्रश्न एवढाच आहे की यामध्ये सक्ती कितपत करता येते. अशी सक्ती करण्यासाठी माझ्या दृष्टीनं राजकीय पातळीवर सर्व पक्षांना विश्वासात घेऊन या प्रश्नावर चर्चा करण्याची गरज होती. पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करू. प्रश्न महत्वाचा हा आहे की पाण्याचा काटकसरीनं वापर करण्याची गरज आहे आणि ही गरज लक्षात घेऊन घेतलेला हा निर्णय त्याचं स्वागत केलं पाहिजे. तो कसा राबवायचा, शेतकऱ्यांच्या फायद्याचा कसा होईल, हे आणखी तपशिलाची भाग आहे. बरोबर, जय पाटील म्हणतात तसं की याचं स्वागत केलं पाहिजे, फक्त त्याचं अंमलबजावणी जी आहे ती कशा पद्धतीने व्हायला पाहिजे ती तपशिलात जाऊन खरं म्हणजे त्याची चर्चा व्हायला हवी. मला आता ॲडव्होकेट रामराजे देशमुख तुमच्याकडे यायचं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं या निर्णयाच्या विरोधातली भूमिका घेतली. तुमच्याच नेत्यांनी खासदार राजू शेट्टींनी आज दिल्लीमध्ये बोलताना असं म्हटलेलं आहे की हा सरकारनं घेतलेला जो निर्णय आहे हा निर्णय तुघलकी निर्णय आहे. या निर्णयाचं तुम्ही समर्थन करत नाही आहात. रामराजे देशमुख, तुमची भूमिका काय? हा जो निर्णय राज्य शासनानं जो घेतलेला आहे हा निर्णय, माझं असं मत आहे की उद्योग क्षेत्र जगवण्यासाठी शेतकरी व शेती क्षेत्र अडचणीत आणण्याचा विचार आहे की काय असा प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण होतो. या निर्णयामुळे शेतकरी एकतर सुरुवातीला अडचणीत आहे, जो कर्जबाजारी आहे. आपले भाजपचे प्रवक्ते सांगतात की या ठिकाणी कर्ज उपलब्ध होणार आहे. आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येच्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांवरती कर्ज आहे. कुठलीही बँक शेतकऱ्यांना कर्ज देणार नाही. कर्जमाफीचा विषय प्रलंबित आहे आणि हे सर्व विषय सगळे प्रलंबित असताना शासनानं अशा प्रकारचा जो निर्णय शेतकऱ्यांवरती लादण्याचा प्रयत्न केलेला आहे तो निर्णय संपूर्णतः चुकीचा आहे. जे की समजा शेतकऱ्यांच्या ऊसाच्या लागवडीमध्ये मोठ्या प्रमाणात खर्चाची वाढ होणार आहे. अगोदरच शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे वेळेवर मिळत नाहीत काय, अशी सर्व परिस्थिती असताना शासन असा निर्णय शेतकऱ्यांवरती का लादतंय आणि अशा शेतकऱ्यांच्या बाबतीमध्येच का निर्णय घेत आहे, हा प्रामुख्याने विचार करण्याची गरज या ठिकाणी निर्माण झालेली आहे असं मला वाटतंय. ठीक आहे ॲडव्होकेट रामराजे, तुमचा मुद्दा पोहोचला. गणेश हाके, ज्या मुद्द्याकडे रामराजे लक्ष वेधता आहेत, अत्यंत महत्त्वाचा विषय आहे की एका बाजूला म्हणजे आता समजा 2-3 एकराची शेती असेल, त्याच्यामध्ये तो एखादा शेतकरी ऊस उत्पादन घेत असेल, त्याला ठिबक सिंचन करायचं आहे आणि ठिबक सिंचनासाठी मग त्याला तो सेट विकत घ्यायला लागेल, तो इन्स्टॉल करायला लागेल. त्यासाठीचा सगळा जो खर्च आहे तो खर्च त्याला पेलणार आहे का? बरं, हे जे ठिबक सिंचन असतं ते किती वर्षापर्यंत चालेल? 2 वर्ष 3 वर्ष, परत त्याला ते जर बदलायचं असेल तर त्याची यंत्रणा काय आहे याचा विचार तुम्ही केलेला आहे का? या बाबतीतचा सरकारनं संपूर्णतः विचार केलेला आहे. याच्यावरती गेली 2 वर्ष मंथन सुरू होतं. वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या शासकीय स्तरावरती सुद्धा वेगळ्या समित्या स्थापन करण्यात आलेल्या होत्या आणि या समित्या वगैरे स्थापन करून त्यांनी या पद्धतीचे या निष्कर्षापर्यंत आल्यानंतरच शासनाने हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे याच्यात सगळ्या गोष्टी, शेतकऱ्यांचं भलं होईल, शेतकऱ्यांची आर्थिक समृद्धी हा याच्यातला मुख्य हेतू आहे. ज्या पद्धतीनं 2 गोष्टी याच्यामधल्या आहेत की नुसतं केवळ पाण्याची बचतच होणार नाही याच्यामुळं, तर या ऊसाला योग्य पद्धतीनं म्हणजे लागेल तेवढंच पाणी त्याला, कारण का जास्त पाणी देऊन सुद्धा त्या जमिनीची म्हणजे प्रत आहे ती प्रत अत्यंत खराब होते आहे आणि पुन्हा त्या उत्पादनामध्ये त्याच्या घट होते निर्माण होते आहे जास्तीचं पाणी सोडून दिल्यामुळं. नेमकं हवं तेवढं पाणी हवं तेवढं त्या पिकाला देण्यात येईल. त्याचप्रमाणे त्या पिकांमधून त्या सूक्ष्म सिंचन त्या याच्यातून आपल्याला खतं म्हणा आणि औषधं सुद्धा त्या पिकाला म्हणजे ऊसाला देण्यात येतात आणि त्यामुळे नेमकेपणानं ह्या सगळ्या गोष्टी केल्या जाण्यामुळे त्याच्या उत्पादनामध्ये निश्चितपणे वाढ होणार आहे. आपण जर म्हणालात ना किंवा हे परवडतील का, यासाठीच तर सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे की एकूण ज्या 7.25% जे काही एकूण कर्जाच्या रक्कम दिल्या देण्यात आहे त्यातली 2% फक्त शेतकऱ्यांनी द्यायची आहे. 5.5% कडून नाबार्डकडून जे मिळणारं कर्ज आहे ते 6% व्याजानं आपल्याला राज्य सहकारी बँक आणि मग त्याच्यावरती 1.25% लागून डीसीसी बँक 7.25% या इतक्या व्याजदरानं मुळात गणेश हाके, आता जसं विजय गायकवाडांनी उल्लेख केला होता की मुळात त्रिस्तरीय रचना करून ठेवली आणि कॉम्प्लिकेटेड रचना आहे, गुंतागुंतीची रचना आहे. त्यामुळे शेतकऱ्याला खरंच फायदा मिळणार आहे का? अजिबात नाही दुर्गेशजी, अजिबात कॉम्प्लिकेटेड नाही आहे. नाही अजिबात कॉम्प्लिकेटेड नाही आहे. याच्यासाठी सगळ्या गोष्टीची यंत्रणा समन्वय हा सगळा आपला सहकार विभाग आमचा करणार आहे आणि नाबार्डनं या गोष्टी मान्य केलेल्या आहेत.
नाबार्डशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. ठीक आहे गणेश हाके, तुमचा मुद्दा पोहोचला. विजय गायकवाडांना मुद्दा मांडला की विजय गायकवाड बोला. डीसीसी बँकाशी चर्चा करून हा निर्णय ठीक आहे गणेश हाके, तुमचा मुद्दा पोहोचला. विजय गायकवाड बोला. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा याच्यामध्ये शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध होण्यामध्ये अजिबात अडचण येणार नाही. ठीक आहे गणेश हाके, तुमचा मुद्दा पोहोचला. गणेश हाके, तुमचा मुद्दा पोहोचला. भरून आपल्याला मोठ्या म्हणजे त्याच्या लागणार आहे. बरोबर गणेश हाके, तुमचा मुद्दा पोहोचला. ऐका परत मी तुमच्याकडे येतो. ऐका मी परत तुमच्याकडे येतो. गणेश हाके, मी परत तुमच्याकडे येतो. विजय गायकवाडांना मुद्दा मांडायचा. विजय गायकवाड बोला. नाही, मला एक गोष्ट याच्यामध्ये सांगायची आहे की आपण प्रत्येक सरकारच्या निर्णयावर टीका करतो किंवा त्याच्या उणीवा दाखवतो असं नाहीये. म्हणजे चांगल्या निर्णयाला निश्चितपणे स्वागत केलेलं आहे आणि आपण ज्यावेळेस तटस्थपणे याचा विचार करतो तर त्यावेळेस आपण लोकशाहीमध्ये राहतो, त्याच्यामुळे त्यातल्या उणीवा सरकारने घेतलेल्या निर्णयामधल्या उणीवा दाखवणं म्हणजे काही हा देशद्रोह नाही असं माझं म्हणणं आहे. मुळात हा प्रश्न आहे की खाके साहेबांनी पण ही गोष्ट मान्य करतील की महिनाभरापूर्वी राज्य सरकारने ज्यावेळेस ही घोषणा केली होती की खरीपासाठी खतं आणि बियाणं खरेदी करण्यासाठी 10,000 रुपयाचं कर्ज शेतकऱ्यांना दिलं जाईल. जो थकीत असेल किंवा तो अडचणीत असेल तरी पण त्याला दिलं जाईल, असं तुम्ही जा आणि त्या बँकेमध्ये घ्या. सहकार मंत्र्यांनी स्वतःचा मोबाईल नंबर दिला आणि काय अडचण आली तर मला फोन करा असं सांगितलं होतं. त्याच्यानंतर आज माझा प्रश्न आहे की किती शेतकऱ्यांना हे कर्ज मिळालं. या योजनेचं पण तसंच होणार आहे. हे ज्या त्रिस्तरीय रचनेवरती अवलंबून आहे. जिल्हा बँका यांना सहकार्य तयार करायला नाही, त्यांच्या नोटा अजून बदलून द्यायच्या नाहीत. आरबीआय केंद्र सरकारने निर्णय देऊ नये, आरबीआय आज त्यांनी लटकवलंय. ती यंत्रणा जर सक्षम नसेल तर या योजना यशस्वी होणार कसे हा मुळात प्रश्न आहे. आणि जी योजना तुम्ही रचना करताय त्याच्यामध्ये आर्थिक तरतूद दिसत नाही. फक्त सहकार विभागाला सांगितलं जातंय की हा 4% वाटा त्यांनी उचलावा. अर्थसंकल्पात कशी तरतूद होणार आहे, त्याच्यात पुरवणी मागण्यामध्ये त्याच्यामध्ये येणार आहे का, त्याच्यासाठी किती वार्षिक निधी असणार आहे याची कुठेही स्पष्टता नाही. नाबार्ड किती कर्ज देणार आहे याच्याबद्दलची स्पष्टता नाही. मग मला वाटतं की असे हवेतले निर्णय घेऊन जर सरकार पुढे जाणार असेल तर मला नाही वाटत की या ऊस उद्योगाचं एकंदरीत बरोबर विजय गायकवाडांचा मुद्दा अत्यंत रास्त आहे. बरोबर आहे, विजय गायकवाडांचा मुद्दा रास्त आहे. गणेश हाके, याच्यावरती तुम्ही बोललं पाहिजे, कारण मुळात निर्णयाची जी सुस्पष्टता आहे हे जे कर्जमाफीच्या बाबतीमध्ये झालं तेच या बाबतीमध्ये होणार आहे का? गणेश हाके बोला. नाही असं मी तुम्हाला सांगितलं ना की हे होणार नाही. याचं कारण असं आहे की हे जे कर्ज दिलं जाणार आहे ते नाबार्ड ही या पैशाची उपलब्धता करून देणार आहे. नाबार्ड ही या आपल्या राज्य शिखर बँकेला देणार आहे आणि शिखर बँक ही डीसीसी बँकेला देणार आहे आणि त्यांचं प्रत्येकाचं पर्सेंटेज म्हणजे 5.5% व्याजाने नाबार्ड ही राज्य शिखर बँकेला देणार आहे. 6% म्हणजे आपला 0.50 असं त्याच्यावरती आकारणी करून राज्य शिखर बँक डीसीसी बँकेला देणार आहे आणि डीसीसी बँक आपला 1.25% आपल्या त्याच्यावरती व्याजाची आकारणी करून ती डायरेक्ट शेतकऱ्याला देणार आहे. मधली जी प्राथमिक सुरुवात आतापर्यंत कसं होतं की मध्ये आपण याच्यातला एक जो भाग प्राथमिक संस्था जे विविध कार्यकारी सोसायटी आहेत त्या सुद्धा आपले स्वतःचे 2% लावून शेतकऱ्यांना ते कर्ज द्यायचे. आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे आपण कर्ज देतो ते त्या पद्धतीने देतो. या उलट शेतकऱ्यांच्या कर्जाचा बोजा वाढू नये म्हणून आपण ती प्राथमिक म्हणजे विविध कार्यकारी सोसायटी आहेत त्या याच्यातून वगळलेल्या आहेत. हे गायकवाड जे म्हणतात ना त्रिस्तरीय पद्धती त्याच्यामधली ज्या आपण कर्जाची पद्धत आहे ती 4 स्तरावरती आहे. त्याच्यातला एक स्तर मुद्दाम कमी करून शेतकऱ्यांना त्याच्यावरती अधिक भार पडू नये, बोजा पडू नये म्हणून त्रिस्तरी केलेली आहे आणि याच्यासाठी लागणारा सगळा पैसा हा नाबार्ड देणार आहे. ठीक आहे गणेश हाके, तुमचा मुद्दा पोहोचला. गणेश हाके, तुमचा मुद्दा पोहोचला. मी परत तुमच्याकडे येतो. गणेश हाके, मी परत तुमच्याकडे येतो. जयेश पाटील, बरोबर मी तुमच्याकडे परत येतो. जयेश पाटील निधी तो जो निधी आहे गणेश हाके, तुमचा मुद्दा पोहोचला. निधी सुद्धा आपल्याला या ठीक आहे गणेश हाके, तुमचा मुद्दा पोहोचला. राज्य सरकारनं सुद्धा 26 कोटी रुपयाची यासाठी तरतूद केली. ठीक आहे तुमचा मुद्दा पोहोचला. जय पाटील, मला थोडं फक्त सविस्तर तुमच्याकडनं जाणून घ्यायचं असं की मला ठिबक सिंचन केल्यामुळे ऊस उत्पादनावरती नेमका काय परिणाम होऊ शकतो, ठिबक सिंचनच कशासाठी आणि हे बंधनकारक करण्याची गरज का भासते? 3 मुद्दे आहेत. एक तर पाण्याची टंचाई आहे, त्यामुळं पाण्याचा जास्तीत जास्त काटकसरीनं वापर करणं ही पहिली गरज. नंबर 2, आत्ताची पद्धत वापरली जाते त्या पद्धतीनं शेतीचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होतं, क्षारपणीचं प्रमाण वाढत जातं आणि शेतीचं कायमस्वरूपाचं नुकसान होतं. हे नंबर 2चं कारण. आणि नंबर 3 ज्याच्याबद्दल माझ्यापेक्षा शेती क्षेत्रातले तज्ज्ञ जास्त बोलू शकतील, शेती उत्पादन क्षेत्रातले, पण नेमक्या प्रमाणात नेमक्या वेळेला नेमक्या पद्धतीनं जर ऊसाला पाणी मिळालं तर ऊसाचा उतारा वाढण्याची शक्यता आहे. अशा 3 गोष्टीसाठी या ठिबक सिंचन पद्धतीची व्यवस्था आणणं योग्य आहे. प्रश्न जो दुसरा शिल्लक राहतो तो बंधनकारक करायचं का नाही, मॅन्डेटरी करायचं का नाही,
हे करणं योग्य आहे का, कायद्याच्या चौकटीत बसतं का, याची चर्चा राज्य मंत्रिमंडळात झाली हे खरं आहे. पण त्याच्यापूर्वी ती विधिमंडळामध्ये झाली का, विरोधी पक्षानं विश्वासात घेतलं का, अशा अनेक प्रश्न महत्वाचे ठरतात. पण त्याहीपेक्षा महत्वाचा मुद्दा माझ्या मनात जो आलेला आहे तो असा आहे की 25% अंशदान देतो अशी आज माध्यमातून सगळीकडे चर्चा आहे. आणि आता जे बोललं जातंय, ऐकलं जातंय ते असं आहे की या स्कीमसाठी कर्ज उपलब्ध करून देणार आहेत, ते सवलतीच्या व्याजानं देणार आहेत. माझ्या दृष्टीनं हे जर कर्जाच्या माध्यमातून मदत केली जाणार असेल तर ऑलरेडी म्हणजे अगोदरच कर्जात बुडलेला शेतकरी खोल खड्ड्यात जाण्याची शक्यता आहे. माझ्या दृष्टीनं ठिबक योजनेसाठी मूळ कॅपिटल इन्व्हेस्टमेंट जी आहे ती सरकारनं किमान 50%, 25%नं काहीच होत नाही, किमान 50% उचलून दिली पाहिजे मदत म्हणून. आणि उरलेल्या 50% खर्चाची व्यवस्था करण्यासाठी वेगळ्या पद्धतीने काही पर्याय काढले पाहिजेत. जर ती कर्जाच्या माध्यमातून योजना राबवण्याचा प्रयत्न तोही बंधनकारक म्हणून जर असेल तर शेतकऱ्याच्या निर्णय प्रक्रियेवर, निर्णय स्वातंत्र्यावर काही मर्यादा येत आहेत असं मला अगदी अगदी फार महत्वाचा मुद्दा जय पाटील यांनी मांडलेला आहे. गणेश हाके, त्याचं उत्तर तुम्हाला द्यायला लागेल. एका बाजूला तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू असं म्हणताय, कर्जमाफी देण्याची तुम्ही भाषा करतात, पण दुसऱ्या बाजूला ठिबक सिंचनाच्या माध्यमातून त्याची सक्ती करून त्याला कर्ज देण्याचीच व्यवस्था परत करताय. म्हणजे पुन्हा तुम्ही शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईमध्येच लोटताय. नाही दुर्गेशजी, आपण दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की आज जे कर्जबाजारी शेतकरी आहेत, जे थकबाकीदार शेतकरी आहेत, ते प्रामुख्यानं कोरडवाहू शेतीमधले आहेत. आणि आपण कशासाठी ही योजना राबवतोय हे तर आपल्या बागायतीसाठी शेतकऱ्यांच्या ऊस पीक, हे नगदी ऊस पीक म्हणजे जिरायतीसोबत बागायतदारांना सुद्धा कर्जाच्या खाईत लोटायचं का? अशा ऊस लावणाऱ्या शेतकऱ्यांसाठीची ही योजना आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता नाही तरी मला सांगा, आज ज्या पद्धतीनं बघा हेक्टरी आज साधारणपणे 85,400 रुपये साधारणतः हेक्टरी ऊसाचा खर्च, उत्पादन खर्च आहे. आज हे शेतकरी करताच आहेत ना. फक्त सिंचनासाठी, ज्या ठिबक सिंचनासाठी या पद्धतीची कर्जाची रक्कम जी आहे ना, ते कर्ज जे दिलं जाणार आहे ना, ते कर्ज हे 2% व्याजाने दिलं नाही. आज हे शेतकरी ऊसाच्या बाकीच्या डीसीसी बँकांकडून, इतर राष्ट्रीयकृत बँकांकडून 7%, 9% व्याजाने कर्ज घेत आहेत ना. हे आपण ह्या सिंचनासाठी तर 2% व्याजाने फक्त आपण शेतकऱ्याला त्याचा अधिभार सोसावा लागतो आहे. ही खरं म्हणजे सरकारच्या वतीनं एक चांगल्या पद्धतीचा उपक्रम शेतकऱ्यांसाठी. ठीक आहे गणेश हाके, तुमचा मुद्दा पोहोचला. बरोबर, तुमचा मुद्दा पोहोचला. रामराजे बरोबर. गणेश हाके माझा वेळ संपत आला. मला शेवटी ऐका मी परत तुमच्याकडे येतो. शेवटी परत मी तुमच्याकडे येतो. गणेश हाके, शेवटी परत तुमच्याकडे येतो. शेतीचं उत्पादन गणेश हाके, शेवटी मी परत तुमच्याकडे येतो. ऐका गणेश हाके, तुमचा मुद्दा पोहोचला. गणेश हाके, तुमचा मुद्दा पोहोचला. रामराजे, गणेश हाके ज्या पद्धतीने त्यांच्या निर्णयाचं समर्थन करतायत, मला वाटतं ऐका गणेश हाके, तुमचा मुद्दा पोहोचला. गणेश हाके, तुमचा मुद्दा पोहोचला. मी परत शेवटी तुमच्याकडे येतो. रामराजे बोला. पिकाला जर दिलं नाही, मला असं वाटतं गणेश हाके जसे सांगतायत दुर्गेशजी की 1 हेक्टरी ऊसासाठी 85,000 रुपये शेतकरी खर्च करतो. 30% पाणी झिरपतं आणि हा 85,000 रुपयाचा जो खर्च शेतकरी करतोय. जे आपण कॅनलच्या द्वारे किंवा अहो गणेश हाके, रामराजेंना बोलू द्या. तुम्ही थोडं थांबा, 1 मिनिट थांबा जरा. गणेश हाके थोडं थांबा. सिंचन पद्धतीमुळे पाणी वाया जाणार नाही. रामराजे तुम्ही बोला. आणि त्यामुळे मला असं वाटतं की पाण्याचं अधिक उत्पादन. दुर्गेशजी, मला असं वाटतं या ठिकाणी की गणेश हाकेंनी 2 मिनिट ऐकून घ्यावं. गणेश हाकेंनी 2 मिनिट ऐकून घ्यावं की ऊस लावू शकेल आणि अधिक उत्पादन तो घेऊ शकेल. गणेश हाकेंना माझी या ठिकाणी विनंती आहे. गणेश हाकेंना या ठिकाणी माझी विनंती आहे की ज्या वेळेला समजा तुम्ही सांगताय 85,000 रुपये शेतकरी ऊसाच्या लागवडीसाठी हेक्टरी खर्च करतो, मग ठिबक सिंचनासाठी आणखी तुम्ही त्याला हेक्टरी 1.5 लाख रुपयाचं कर्ज काढायला लावणार आहेत का? हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. दुसरी गोष्ट, ज्या वेळेला शेतकरी ऊसामध्ये ठिबक सिंचन करणार आहे, ऊसामध्ये उंदराचा प्रादुर्भाव जास्त असतो आणि उंदीर जर समजा त्या लॅटरला जर समजा कुरतडलं तर लॅटर हे 1 वर्षामध्ये त्या ठिकाणी बाद होणार आहे, ते कामाचं राहणार नाही. मग ऊसाचा हेक्टरी जो खर्च आहे तो 2.5 लाख रुपये हेक्टरी या ठिकाणी 2.5 एकरसाठी शेतकऱ्याला करायला लावणार आहे का? म्हणजे एकरी 1 लाख रुपये शेतकऱ्याने खर्च करायचा आणि ऊसाचा भाव या ठिकाणी 2550 रुपये 2017-18चा आहे.
मग समजा शेतकऱ्यांना जर 2,000 रुपये एचएनटी कटून जर जाणार असतील तर शेतकऱ्याच्या हाताखाली 1 लाख रुपये जर बरोबर. रामराजे तुमचा मुद्दा पोहोचला, रामराजे तुमचा खर्चा मुद्दा पोहोचला. माझा वेळ संपत आलेला आहे. मला शेवटी विजय गायकवाड तुमच्याकडे यायचा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. ठिबक सिंचनाच्या निमित्ताने हा सगळा जो विषय आता सुरू झालेला आहे, एका बाजूला शेतकरी कर्जबाजारी होत असताना दुसऱ्या बाजूला पुन्हा नव्या कर्जाची रचना सरकार ठिबक सिंचनाच्या माध्यमातून करतंय का, हा खरं म्हणजे एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा की ठिबक सिंचनाच्या निमित्ताने जे शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय सरकार घेतंय असं आता गणेश आखे म्हणतायत खरं, पण मुळात हा निर्णय काही ठराविक कंपन्यांच्या हितासाठी घेतला जातोय का, हा पण विचार करण्याची खरं म्हणजे वेळ आहे. आणि त्याचं कठोर असं मूल्यमापन, ज्याचा उल्लेख खरं म्हणजे जयंत पाटील यांनी केला की याचं सखोल विश्लेषण व्हायला हवं, सगळ्यांशी चर्चा व्हायला हवी होती विधिमंडळामध्ये, मंत्रिमंडळामध्ये सुद्धा, पण ती होताना दिसत नाहीये आणि थेट हा निर्णय लागू होतो. विजय गायकवाड, मला शेवटी तुमच्याकडे यायचं आहे की या मुद्द्याच्या अनुषंगाने एकूण या संपूर्ण निर्णयाचं मूल्यमापन तुम्ही कसं करता? निश्चितपणे ही योजना मुळात जे स्वरूप पाळलंय आणि आपल्या समोर जे आलंय ही योजना फसवी वाटते. या अंमलबजावणीमध्ये अत्यंत अडचणी येणार आहेत. ही योजना यशस्वी होणार नाही हे माझं प्राथमिक मत आहे. याच्यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे, याच्यामध्ये कार्यपद्धती निश्चित करण्याची गरज आहे. निश्चितपणे अनुदानाचा जो क्वांटम आहे तो निश्चितपणे वाढला गेला पाहिजे ही याच्यामधली मागणी आहे. आणि मला वाईट या गोष्टीचं वाटतं की हागे साहेब ज्या पद्धतीने ऊस उत्पादक शेतकऱ्याचं प्रबोधन करतायत, त्याला ठिबकचं महत्व समजावून सांगतायत, मला वाटतं की हागे साहेबांनी ब्रँड अँबॅसेडर व्हावं, ऊस उत्पादकांचं प्रत्येक कारखान्यावर जावं, त्या कारखाना क्षेत्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याची संवाद साधावा आणि त्यांचं प्रबोधन करावं. काय त्यांना रिएक्शन मिळेल ही त्यांची मी स्वतः गायकवाड, मी स्वतः एक शेतकरी आहे, एका कारखान्याचा मी संचालक सुद्धा आहे. बरोबर. कारखान्यात विजय गायकवाड तुमचा मुद्दा पोहोचला. ऐका, विजय गायकवाड तुमचा मुद्दा पोहोचला. नाही, बघा, तुमच्यासाठी समजून सांगितलं, तुम्हाला कळत नाही म्हणून मी शेतकऱ्यांसाठी नाही सांगितलं. तुम्ही ज्या पद्धतीचा या योजनेला विरोध करतात ते तुम्हाला कळावं म्हणून तुम्हाला सांगितलं मी. यशस्वी होणार. विजय गायकवाड गणेश आखे तुमचे दोघांचेही मुद्दे पोहोचले. विजय गायकवाड आणि गणेश आखे तुमचे दोघांचेही मुद्दे पोहोचले. मला फक्त एक प्रश्न राहून फक्त शेवटी पडतोय की ठिबक सिंचन आता तर ठीक आहे, बंधनकारक होईल, शेतकरी ठिबक सिंचनाचे सेट त्यांच्या शेतामध्ये बसवतील, पण ते ठिबक सिंचन सुरू करण्यासाठी त्याला जो वीज पुरवठा करायला लागतो तो वीज पुरवठा तरी ग्रामीण भागामध्ये 24 तास उपलब्ध आहे का, याचं उत्तर मात्र कोणी देणार नाही. एनिवेज, मुद्दा फार महत्वाचा होता की ऊसाची लागवड करत असताना ते संपूर्ण क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे. मुद्दा हा आहे की याची अंमलबजावणी कशी होणार आणि त्याचं मूल्यमापन येत्या काळामध्ये कसं काय केलं जाणार, हा खरं म्हणजे कळीचा मुद्दा आहे. या संपूर्ण मुद्द्याच्या अनुषंगाने या संपूर्ण चर्चेमध्ये जे मान्यवर सहभागी झाले त्या सगळ्यांचे आभार मानतो. आता इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटतोय आपण एका नवीन मुद्द्यासह. तोपर्यंत नमस्कार.